बाज आहे. तुम्ही उभा बसल्यावर पुढे कुणाला येतं भाऊ येते. हो माझे वडील एकदा वारीत कीर्तनाला गेलो. वारीत 2 पुढे कीर्तन होतं. आता ती वारीत गेल्यावर काही लोक काय करते कोण सोबत आले असं म्हणते विचारतात. वारीत कधी पैसे देत नाहीत पण ते दिंडीवाले हुशार होते. त्यांना वाटलं काहीतरी देवा महाराजाला इतकं लांब आले पण त्यांना मला 1000 दिले वडिलांना 500 दिले. काय बिघडलं भाऊ. माझे वडील नुसतं असं पाहायचं माहिती त्याला हत्यात आता मला वडिला स्वभाव रागीन असल्यामुळे नुसतं पाहायचं. दादा काय झालं हे म्हणजे मी तुझा बाप आहे का तू माझा. झालं काय काय झालं म्हणजे काय तुला 1000 मला 500 का. दादा त्याला क्वालिटीला 3 पिढ्या गेलाय नुसतं कुंडू धरीनं जीवच म्हणत बसतो. एकदा तरी थोडं चेंज करायचं. कधी कधी चेंज करायचं. हा जीवनाची वाटचाल थोडी बदललीच पाहिजे. चेंज केलं पाहिजे. वारी केलीच पाहिजे. वारी नक्कीच केली पाहिजे. त्यानं वारी नाही केली ना महाराज त्याचा जन्मच व्हायला गेला. कारण त्याचा जन्म व्हायला का नव्हतं माहिती त्याला हसवाळात बघायचं नाही. हो त्याला पुरावा आहे ना प्रतिलोकी व्हावा जन्म तुमच्या पलीकडचं काय भाव आहे यांचं काय कर्ज थकलंय का तुम्हाला बीसीला पैसे नाही का असंच आहे. अरे बघा असा आनंदच घेतला पाहिजे महाराज. मी दिसायला कलरला काळा आहे पण हसल्यावर कसा दिसतो. आणि आपलं पांडुरंगाचं कसं आहे राजस सुकुमार मदनाचा असं चैतन्य झालं पाहिजे चेहऱ्यावर. आणि चैतन्य कवा हे चैतन्य कवा येतं माहिती काही लोकांना इश्क मेरी जिंदगी उचलून केलं पाहिजे. ते काय उपयोगाचं आहे. अरे ते खरं प्रेम नाहीच आहे. ते प्रेम खरं आहे का तर वारीतलं प्रेम सांगू तुम्हाला. वारीतलं वा 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 वारीतल्या महिलांना सांगावं लागतं का आई स्वयंपाक करा म्हणून. बाई 15 वर्ष झालं दिंडी अजून मी कधी म्हणलं नाही महिलांना स्वयंपाकाला बाया आणावं. आमच्याच वारीतल्या सगळ्या महिला स्वयंपाक करत्या आणि मी फक्त हात जोडून एकदाच म्हणणार आई स्वयंपाकाचं अवघड आहे. लगेच महिला उठत्यात. वारीमध्ये स्वयंपाक करत असताना तसंच त्या काय म्हणते माहिती का दिवसभर काम करून शेतात घरी आल्यावर काय करावं लागतो. मग वारीत चढून स्वयंपाक केला तर कुठं वाईट आहे. विठाला विठाला विठा त्याचा भाव सांगू नये तुम्हाला महाराज. त्याच्या दारात वार खरी जेवलं ना संत चरणरज लागता सहज आणि वासनेचे बीज. महाराज वारीमध्ये जर माणूस वारकऱ्याचे पाय लागले की त्याचा फायदा सांगतो. मला 96 पासून वारी आठवते. 93 ला आलो होतो लाल पण 96 पासून तर चांगली आठवते. मग सांगू नये तुम्हाला ज्यांच्या दारात वार खरी जेवला ना त्याची परिस्थिती आज बदलली हो. त्याच्याकडे आधुलीभरच बाजरी होती पण त्यानं भाव म्हणून आधुलीभर बाजरी दिली. वारकरी घरी दारात आलं आणि काहीच नव्हतं द्यायला. मग काय म्हणलं माहिती का पास बाकी काही नको पण साखर तरी देतो हातावर. आणि वारकरीनं काय म्हणलं माहिती साखर दे तुझं कल्याण. आणि साखरेचं फळ काय झालं माहिती का साखरेचं फळ आता त्याच्या घरात 3 मजली बिल्डिंग आहे. साखरेचं फळ सांगू का सगळ्याच गोष्टी साखरेचं फळ आहे. तिथं वारकऱ्याला देणारे माणसं आता संत पुरावा आहे का वारकऱ्याला जाती देणारे भरपूर आहेत महाराज. फक्त खाणाऱ्याने नीट खावा. विठाला 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 वाटाणा चालताना तुम्ही कोणी वारीला सगळेजण कसं काय आता मी तर सांगू नये तुम्हाला पण मला वाटतं वारीत तब्येत बदलली बरेच.
बदलती तब्येत. काही साधा असते का? जिकडे भजने आहे तिकडे भोजने आहे. एक भाग म्हणजे देणे को आणि देणे को अन्नदान. दाते आहेत आणि देणारे आहेत आणि घेणारे आहेत. घेणारे का कमी घेतात का? घ्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद घ्या चंद. घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या मुकुंद मुरारी. वारीतला आनंद आहे महाराज. तशा गवळणीला जे भाव होता तोच वारकऱ्याचा भाव आहे. विठाला विठाला विठाला. बऱ्याच म्हणजे देहभान हरवायचे म्हणून तर एक शब्द निघायचे. कनया रे कनया रे कनया रे जुगजीती नंतरही असतो. म्हणजे वारीतही आहे शब्दातही आहे. दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे वारीचा तोच आनंद. म्हणजे आनंदीत एकदा आलं आणि आनंदीत आल्यावर एक आनंद कोणता माहिती का? ज्ञानोबरायचे कळसाकडे पाहत पाहत ज्यावेळेस वारकडे पुढे निघतात ना काहीला काही वरून येतं काही रडायला लागतात. आणि जायचंय कुठं माहिती का? बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची ती आस लागती. कुठं जायची? पंढरपूरला जायचं. म्हणून तर काही बाया नवऱ्याला म्हणतात पप्याच बाप तुम्ही जा दिंडी. तरी शेख माऊली आम्हाला म्हणली आमचा पप्याच बाप दरवर्षी दिंडीत जातो. मी म्हणलं कुणासोबत जातोय तुला काय? त्या बाईचा भाव नाही कुठं होता. ती म्हणली ज्ञानोबा सोबत जातोय. असं का? हा निवृत्ती दादा सोबत जातोय. सोपन काका सोबत जातोय. माझा पती आहे ना तो बऱ्या सोबत जातो. मुक्ताई सोबत जातो. आणि माझा पती दरवर्षी वारी करतो. आणि मी मागचं सगळं सांभाळते. विठाला विठाला विठाला. आपल्या जीवनामध्ये आनंद सुख समाधान घरच्यांना देता देता आपल्या जीवनामध्ये बी आलं पाहिजे. काही काही वेळेस काय माणसं म्हणते महाराज वारकऱ्याचं काय वारकऱ्याचं काय. वारकऱ्यासारखा भाग्यवान जगात कुणी नाही. किती लखपती असू द्या किती मोठा असू द्या एकच जगात असा माणूस आहे आपल्या महाराष्ट्रात. तो कोणत्याही लखपत्याला झुकवतोच आणि कुणालाही झुकावंच लागतं. त्याचं नाव. आणि एका पुढंच मोठी माणसं झुकतात. कुणा पुढं? वारकऱ्या. आता इथं पुण्यात जर आलं ना पुण्यात महाराज पुण्यात आल्यावर काय फायदा माहिती? पुण्यामध्ये लोक लय भाग्यवान. वा वा वा. एक तर त्यांच्याकडून कोण जातं? दोन्ही पालख्या जातात. ज्ञानोबा जातात आणि तुकोबा नाही. बाबर जाताना हे सगळे पुणेकर मंडळी येत नाही. वारकरी बाबा येते तेव्हा वारकरी बाबा थोडं जेवण करते. वारकरी बाबा थोडा घास घ्या. वारकरी बाबा वारकरी काय म्हणतो माहिती? 2-3 ठिकाणी आता जेवलंय बस आता नको. मग ते काय म्हणते? फक्त ताट ठेवू द्यावं. आणि ताट ठेवलं ना ताटाखाली थोडं टेकन करते. टेकन कळत टेकन तुम्हाला नसेल कळत. कळत हा कळत असं. तुम्ही जावायला नाही द्या टेकन. जावय असं हलकट असं झुकणं असं बा. आई जावायला टेकन लावलं काय नाही लावलं काय? वारकऱ्याला लावलं ते भाव.
वारकरी काय म्हणतो माहिती मला याची गरज नाही. नाही नाही मला याचं काय करायचं. एकही वारकरी पैशाला लवकर हात लावत डिलिव्हर नाही म्हणत नाही. पण आता आम्ही सुद्धा आमचं लय खास काम मी त्या दिवशी दाव्याला गेलो कावळाच येईना येईच ना. आणि मी म्हणलं कावळा का म्हणे येईना. ती लोक म्हणले कावळ्याचं काय खरं दिसत नाही तुमच्या गाडीत पाकिट असं द्या. मला पाकिटात काय करायचंय म्हणजे द्या तर खरं. आमच्या त्या ड्रायव्हरनं पाकिट आणलं दिलं त्या रिकाम्या पाकिटात ह्यांना 500 ठेवले पिंडापाशी नेऊन कावळा पाकिट ठेवलं. टक्क्यात झाडावर कावळा आला. कावळ्यानं पिंडाकडे पाहिलंच नाही डायरेक्ट पाकिट उचलून घेऊन गेलं. एवढं अवघड आहे कावळ्याला पाकिट करायला. ते म्हणले कावळ्याला नाही मेलेलं कीर्तन करतात. त्याला आयुष्यभर पाकिट घ्यायची सवय. बरे बाबा तुझं अहो तुम्हाला सांगू नये लॉकडाऊन लागलं मला झोपच लागलं. क्लिअर लागलं कडक. आमची मंडळी म्हणायची इकडं पाहते तिकडं पाहते काय झालं. त्याला रोज सवा कीर्तन करायची झोपच येईल म्हणजे तुम्हाला झोप लागेल थोडं थांबा. ती गाडी गेली पाकिट आणलं रिकाम. आता हातात दिल्यावर मला कशी झोप लागेल. मला एक करते एक काहीतरी ठुई तरी दिल्यावर मला झोप येईना. ते का म्हणे ना भाऊ झोप अजून ती म्हणजे एक करा तुम्हाला सवय कुंडली ऐकायची मोठ्यानं आरलं ते मीच. आता ऐका हे झाला त्याचा भाव. पण इतकंही काही त्याच्यात रुजून जायची गरज नाही. जायची गरज हे बघा पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे. माणसानं कोण मनानं श्रीमंत असावं माणूस का पैशाने मनानं. जे मनानं नसेल माणसानं डोक्यानं चालावा का पायानं. हा अवघड का आता वारीला काय डोकं नव्हतं चालावं. सुंदरली साधला आत्या सरपण कमी या आणि काय करावं पाहिजे असं तसं. ती सासू म्हणायची तुला अक्कल आहे का सरपण असू दे कमी जरा डोक्यानं काम करी जा. कळत का नाही तुला चुलीचा जाळ जळत बाहेर आणता. ही सुनी ती उलटी मेंदूची होती तिनं डोकं चुलीत घातलं. केस जाळे वास आला. ती सासू आली म्हणजे तुला अक्कल आहे का काय डोकं चुलीत घातलं. ती म्हणली तुम्ही डोक्यानं काम करा म्हणलं. ती म्हणली मग काय डोकं चुलीत घाला म्हणलं तुला. डोकं चुलीत घाला नाही डोक्यानं काम करा म्हणजे काय करा याला किंमत आहे. कधी कधी पहा तुम्ही वारकऱ्याचं जीवन लई खास असते. आनंद जीवन पुढे निघालं की दोन सगळ्या गोष्टी असतात. महाराज अन्नदान लोक लई भरपूर करतात. वाटाणा थोडा घोटाळा घ्यायचा माहिती का संडासचं जरा अवघड आहे. विठाला विठाला आता पुण्याच्या पुढे निघल्यावर काय वाटत नाही पण गावात लईच अडचण असते. बाहेर दारात उभे असेल अरे आवर ना सांगू नाही जरा डकर वाटते. परवा पाहिजे अरे आवर 15 मिनिटं झाले हो. एखाद्या दरवाजावर जोरात थाप मारली मग ती विचारलं काय तुला अंतर आहे. 5-6 माणसं पाहिले तुला कळत का ते मला डोळा लागला. अरे एवढ्या घाणीत. आणि बघा वारकऱ्याला सकाळी 3:30ला जागलं आणि झोपत केव्हा माहिती का केव्हा झोपत ती 12:30 आणि तोवर आनंदच घेत राहतात. तो कोणता आनंद आहे माहिती का आनंदाची डोई आनंद तरंग. आणि नुसतं आनंदच नाही तर ते वारीचा आनंद कसा आहे. धनाबाई त्याला सुंदर उदाहरण देतात. धनाबाई म्हणतात मला आता काही गरज नाही माझ्या डोक्यावरला पदर कुठं आलाय डोईचा पदार आला
अति घेऊनी तळ अंड्यावरी विना अति घेऊनी तळ अंड्यावरी विना करायचे विठाला विठाला विठा आपण एकमेकाला कीर्तनामध्ये चाल देतो का नाही तुम्ही चाल म्हणा नाव करतात ना म्हणा तुम्ही चाल आता की नाही यांचं नाव घेते म्हणा तुम्ही चाल आता इकडले वारकऱ्याला इकडल्या आमच्या जनाबाई त्यावेळेस म्हणायच्या नामदेव महाराजांना तुम्ही म्हणा चाल म्हणा एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाशी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा आणि हा आनंद वारीमध्ये मिळतो विठाला 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 बऱ्याच काळामध्ये कधी कधी असं वाटायचं मी तर लहानपणी लई मला सगळ्यांनाच आनंद असतो तो माझी आजी मला सांगायची अरे वारीत पांडुरंग असतोय आणि मग मी शोधायला सुरुवात करायची तुम्ही आपण शोधलं पाहिजे पांडुरंग वारीत असतो बरं का कुठं कुठं असतं सांगू एखादी मावली भाकरी करायला लागली ना तिच्यापाशी उभा राहून काय म्हणतो माहिती देते का थोडी भाकर तो कोण आहे पांडुरंग सगळे वारकरी जेवायला बसले काही एक जण आनंद कडोला बसले जेवायला एक पात्र द्या आणि जर दिली कळलं पांडुरंग आणि आमच्या दिंडीतला आहे का उठ मग तुला मारताना प्यार दिसत होता असा वाकडा ज्यांना ज्यांना जेवताना दिंडीतून उठविले ते असे वाकडे झाले असे नुसते माधवही नाही केशवही नाही हे त्याला पुरावा आहे मी बोलत नाही खोटं केले कर्म झाले तिची भोगली केले कर्म झाले तिची भोगली केले कर्म झाले मोठे मोठे लोक आले का आश्वासन द्यायला मग त्यांच्या पुढे लोक टाळ्या वाजवते ती इतके आश्वासन खाते त्या आम्ही तुमच्या पोरं कुठंतरी चिटकू लाईटच्या पोलला चिटका आमच्या पोरायला जर तुम्ही कुठंतरी चिटकीला असतं तर आमचे पोरं इकडं कशाला टाळ वाजवाय आले असते अजून आमचं दखल कुणी घेत नाही आम्हाला पगार नाही आम्हाला कुणी अहो आमचा महाराष्ट्र आहे ना त्यामुळे तू कोबर आहे म्हणत जागा टिकला आमची संस्कृती त्यामुळे तू कोबर आहे कोबरायचं जीवन कसं आहे मला काहीच नको विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल नाथ विठ्ठल वेद विठ्ठल छंद नुसतं कोबरायचं जीवन बस बाकी काही नको माझ्या जीवनात विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही होता अजून आणि मग तो कोण आता तुम्ही आम्ही काय करतो माहिती का तू कशात पाहसायला किंमत आहे आम्ही वारीमध्ये तेच करतो मी 15 वर्ष झालं
माझ्या 50,000 रुपये वर्षाला जाते, पण मी कधी लोकांकडून लुबाडीत नाही तर त्याला काय लागत काही. हो, त्याची पंगत दिली त्याचीच घालायचो. 5-6 जणांची घ्यायची आणि एकाची घालायची. कुठं ना बहीण अजून तुम्हाला नाही कळायचं. 5-6 जणांचे पैसे घ्यायचे आणि एकाची घालायची, चौघाचे खिशात ठेवायचे. मग मरताना पेरलेस कुचकी ऍड्या गेला, लेकरू वाकडं बायको तिकडे. याला पुरावा आहे का? मी खोटं बोलत नाही. काय माणूस कसे आहेत माहिती का? सहज समजा तुम्हाला, वारीमध्ये आहे ना, वारीमध्ये लई मोठाही माणूस येतो आणि साधाही येतो. काही नाही इतके खास आहे. या दिवे घाट चढत असताना तुम्ही पाहिलं असेल, मध्येच कोल्ड्रिंक करा असतात. आपल्याला उद्या बघा आहेच, तुम्ही पहा मध्येच कोल्ड्रिंक असते. मधल्या कोल्ड्रिंक मध्ये आनंद कोणता माहिती का? पण भारोड ये शेजारीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पण या शेजारणीनं काय केलं, पंढरपुरात गेलं ना, ते सगळं आनंद मला बरा वाटला. आणि मग असं वाटायला लागलं परत माघारी जायचंच नाही. आणि हे आनंद वाटानं बिगर माईकचा घेता येतो. विठाला विठाला विठाला. जे देवे घाटात झालं ना, त्याच्या पुढे सासवडला गेलं की सोपन काकांच्या समाधीचं दर्शन. काय आनंद, काकांच्या समाधीचं दर्शन झालं, आनंद वाटतं, मंत्रमुग्ध होतो माणूस. आणि एकदाच त्याला असं वाटतं की चला आता आस लागली, कुठं जायचंय ते नाही का. या जेजुरी गडावर होतं भंडाऱ्याचं सोनं. भंडाराच असतो पण सोन्यासारखा दिसतो. अहम वाग्या नाही का, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा सावध होली भजनी लागा देव करा कैवारी. महाराज तिथं गेलं, खाल्ल्या गडावरच लोक जात नाहीत, वरच्याही गडावर जाऊन येतात लोक, फक्त माणसासोबत घेऊन जाते. काही तर बाजू नाही घेऊन जाते. आता
काहीच्या नशिबात भानुबी असतील, काहीच्या नशिबात अवघड झाले. आपण त्या माणसाला नसच कळलं नाही, मालिकांना बरंच कळलं असं की मग त्यांनी याला आपण आणला काय नो. हे मालिका आल्यापासून काय झालंय माहिती का, असा कुठं झालाय महिलांना विश्वासच राहील. त्या नुसत्या अशा भाज्यात खंडोबाकड पिटली तर काय करावं बाल. एक गेलं वर गडावर, खाली आलं रावटीत बसलं. सारखं रडायचं म्हणलं का म्हणून रडता. आम्ही दोघं जण होतो गेल्या वर्षी. कवा गेल्या वर्षी तर दिंडी नव्हती ना 2019 ला. दोघं देवाला काय चांगलं केलं, फार वाटलं होईल देवाचं. तिला नव्हतं द्यायला, तिथं तुळशीला रोज पाणी घालायचं. लईच रडायचो मी तरी. कवा मी कोंबडं खायचो, अख्या कोरोनात मी अंडे खातो, पहिले खातो. तिच्याकडे ती माळ कधीच निघाली. देवाचं बरं नाही वाच, महाश्राप लागेल देवाला. कोण म्हणते अंडे खाणार. आणि तेवढ्यात त्याला फोन आला नाताचा. नातू काय म्हणा माहिती, बाबा जेसीबी नका आणू, गुडीला भावली नका आणू, आज बघ काय आणायचं नाही, पण येताना आजी आणायची. मी म्हणलं बाबा वारीत आले ह्याला फोन आला, मग हिनं गप मरावं का नाही. एवढा बसले बसले ते काय म्हणते माहिती, अजून ओळख नाही झाली कुणाची. मी म्हणलं इथूनच काढून द्या. त्याच्या कोणाला दिंडीतून नाही आला बसले. आणि सकाळी बघा एकदा 50च्या पुढे माणसानं गेलं का, हे बस बस झालं आता, बस नको आता काय करायचं. आता उपकारापुरतं राहिलं. आता काय राहिले, 80 वर्षाच्या माणसाचं लग्न होतं का पोराचं. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला लग्न करू वाटत नाही का. त्याचं लग्न झालंय तेव्हा तो कितीचा झालाय. लहान पोरानं मंडप पाहिला, नवरी पाहिली, नवरदेव पाहिला, आणि तो म्हणला मलाही लग्न करायचंय. त्याची आई म्हणली गप अजून वेळ आहे. असं एखादं म्हातारं म्हणलं तर माणसं म्हणते का त्याला वेळ आहे. आता नदी का तुझं ते वय नाही. आणि वारी करायचं वय कवाय माहिती का, वारी करायचं वय आपल्यासारखं असं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरणच पाहिजे. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी दीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी दीप लावू, ज्ञान दीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू. जे जेजुरीत आनंद आहे त्याच्या पुढे गेल्यावर तर लय खास गाव. ते पुढे कोणतं गाव लागत, वाला लागत. आणि वाला कुणाचं गाव आहे. आणि कधी कधी तिथंही काय होत, तिथं सुद्धा कधी कधी रावडीतल्या पिशव्या राहत. आणि वारीमध्ये सुद्धा चोऱ्या करायला लोक येत्या. येत नाही असं नाही. वारी दारुडे असतो, जुगारे असतो, गांजावाला, काही दरिद्री इकणारे सुद्धा आहेत ना. नाही त्यांचं मरा कुळभ्रष्ट होतं. मला वारीमध्ये ये ना व्यसन कुणीच करू नये. पिढी पित आहे, पांडुरंगाचं नाव घेते, कुठानं सांगा.
वाशीच होतो 3-3 किलोमीटर न्यायला मिळतो रे. हो एकाने पिढी वडली आणि काडी फेकली, रावटीच जळाली. ते दिंडी चालक म्हणलं रावटी जळाली तुमच्यामुळे. ते मला गॅस दिली होती, मग जाळी तो का येडे लोक आहे. पाणी प्यायला गेलं टँकरला पाणी प्यावा का गप मारावा, पाक बंद करून टाकावा का नाही, काही हलकट लोक आहेत. पाक चालूच आता टँकर संपून गेला सकाळी, आणि सकाळी मला बिशी घेतली तर मग पाणी पावा का नाही. नुसते उलटे बिंदूचे लोक आहे दिंडीमध्ये. महाराज असं होतं, असं निवृत्ती वृत्तीच्या पलीकडे